नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 12 वर्षापूर्वी दिल्लीत एक मोठं आंदोलन झालं होतं. 12-13 वर्षापूर्वी लोकपाल आंदोलन. अण्णा हजारे यांचा चेहरा वापरून एका बिलंदर माणसाने ते आंदोलन उभं केलं. अगदी माध्यमांना पैसे चारून, दिल्लीतल्या माध्यमांना पैसे खायला घालून त्या आंदोलनाला लाईव्ह प्रोग्राम बनवला आणि जो दबदबा निर्माण केला. त्यानंतर अण्णा हजारेच नव्हे तर किरण बेदी वगैरे वगैरे, शांतिभूषण असे ज्यांना सोबत घेतले होते त्यांना सुद्धा खड्यासारखे बाजूला करून आम आदमी पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला आणि दिल्लीचं मुख्यमंत्रीपद मिळवलं. आणि आपण कसे कट्टर इमानदार आहोत असं एक नाटक उभं केलं. त्याची लक्तर आता अगदी न्यायालयाच्या वेशीवर निघायला लागलेली आहे. कारण हा देशातला एकमेव पक्ष आहे ज्याने अल्पावधीमध्ये सत्ता मिळवली आणि अल्पावधीमध्ये त्याच्या 10-12 एकूण मंत्र्यांपैकी जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक मंत्र्यांना खोटे नाटे गुन्हे करणं, भ्रष्टाचार करणं, पैसे खाणं, महिलांवर अत्याचार करणं अशा गुन्ह्यासाठी राजीनामा देऊन पळ काढावा लागला किंवा तुरुंगात बसावं लागले. केजरीवाल यांच्या 2 मंत्र्यांना 1 वर्षापेक्षा अधिक आणि 8 महिन्यापेक्षा अधिक तुरुंगात बसलेत आणि जामीन सुद्धा मिळत नाही. पण त्याला अटक का केली आहे? ईडीने असेल, आणखीन कोणी केली असेल तर का केली आहे? हा जो आरोपपत्र कोर्टात आहे त्याच्याबद्दल केजरीवाल किंवा त्यांचे बाहेर असलेले सवंगडी एक शब्द बोलत नाही. हा, सिसोदियांनी फार सुंदर शिक्षण व्यवस्था उभी केली, नव्या शाळा बांधल्या, चांगल्या इमारती बांधल्या, उत्तम शिक्षक नेमले हे सांगितलं जातं. पण उत्तम शिक्षक नेमले म्हणून सिसोदिया यांना अटक झालेली नाही. त्यांच्याकडे जे दारूबंदी खातं होतं त्या दारूबंदी खात्याचा घोटाळा करून जे पैसे लुबाडले गेले त्या आरोपाखाली सिसोदिया तुरुंगात गेलेले आहेत. आणि काल परवा सुप्रीम कोर्टाने पण त्यांना जामीन नाकारला. आणि नुसता सिसोदियांना जामीन नाकारला नाही तर सुप्रीम कोर्टामुळे आता संपूर्ण आम आदमी पार्टी हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे असं बोलायची वेळ सुप्रीम कोर्टामुळे आलेली आहे, हायकोर्टामुळे आलेली आहे. कारण सिसोदिया हे जामीन मागायला हायकोर्टात गेले असताना स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलं की जे पैसे ईडी दाखवते इकडून तिकडे गेले, त्यांच्याकडून आले, हे जर आम आदमी पक्षाच्या तिजोरीत गेले असतील तर आम आदमी पक्षालाच या प्रकरणामध्ये आरोपी बनवा, पार्टी बनवा. म्हणजे हा ठप्पा जो आहे हा संपूर्ण आम आदमी पक्षाला लागलेला आहे. आणि त्यानंतर दिल्ली हायकोर्ट जेव्हा जामीन देत नाही सिसोदियांना म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली तेव्हा सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हे 338 कोटीपर्यंत गेल्याचं मान्य केलं. आणि त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने बोलवलेलं आहे. म्हणजे गोष्ट सरळ आहे, लवकरच हे महान क्रांतिकारक कट्टर इमानदार हे तुरुंगात जाणार आहेत. त्यांचे 2 मंत्री तुरुंगातच होते. शेवटी लाजे काजेस्तोर खूपच हलोकल्लोळ माजला म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. सत्येंद्र जैन तर 1.25 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात आहेत आणि तिथल्या कैद्यांकडून स्वतःची सेवा करून घेतात. एका बालिकेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीकडून मालिश करून घेतात. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. इतके बदमाशांची ही टोळी आहे. मला व्ही शांताराम यांचं अगदी 1950-1960 मधलं कुठला तरी चित्रपट आठवतो. त्यामध्ये गाणं होतं, सय्या झूठो का बडा सर ताज निकला. केजरीवाल हा निव्वळ खोटारडा माणूस नाहीये, तो बदमाशांचा सरदार आहे.
आणि रोज ओरडून हम तो कट्टर ईमानदार आहे. साले तुम्ही कट्टर इमानदार असाल तर मग आम्ही कोण आहोत असा प्रश्न 2 वेळचं अन्न न मिळणारा आणि प्रामाणिकपणे पोट भरणारा भारतीय आहे त्याला स्वतःला विचारायला लागेल की केजरीवाल हा जर इमानदार असेल तर मग सामान्य माणूस कोण आहे. या देशातले साधू संत कोण आहेत. बदमाश आहेत. राजरोसपणे इतके मोठे मोठे भ्रष्टाचार करायचे. तर मित्रांनो हे कट्टर इमानदार आता लवकरच तुरुंगात जाणार आहे आणि हे तुरुंगात जाणार कारण दुसरा मार्गच नाहीये. कसं असतं मित्रांनो, असं म्हणतात की मांजर डोळे मिटून दूध पिते. मांजर डोळे मिटून दूध पिते तर त्याला असं वाटतं की आपण डोळे मिटले की जगाला दिसत नाही. कारण जे काही दिसतंय ते फक्त आपल्यामुळे दिसतंय आणि आपल्यालाच दिसलं नाही तर जगाला दिसणार नाही असा मांजराचा भ्रम असतो असं म्हणतात. त्यापेक्षा अरविंद केजरीवाल किंवा त्या आम आदमी पार्टीतले सगळे नेते त्यापेक्षा किंचितही भिन्न नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या पक्षातर्फे आपल्या नेत्यांकडून जे गुन्हे आणि भ्रष्टाचार झालेत त्याकडे आपण डोळे मिटून घेतले की जगाचं लक्ष जाणार नाही अशा भ्रमात ही माणसं असतात. आणि त्यामुळे बघता बघता हे कुठपर्यंत येऊन पोचले. आता तुम्ही म्हणाल की अरे त्यांना परत परत निवडून दिलं जातं तर याचं कारणही आपण समजून घेतलं पाहिजे. केजरीवाल यांचं निवडणुकीतलं यश जे आहे ते देशातल्या शहरीकरणाचं जे गटारीकरण झालेलं आहे, अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून रोजगाराच्या शोधात महानगरात आलेले लोक नरकासारखं जे झोपडपट्टीत बैठ्या वस्तीत राहतात, झुग्गी झोपडीमध्ये राहतात, त्यांचं जीवन इतकं लाचार असतं की 2 वेळचं अन्न मिळवताना मारामार असते. त्यांना शहरात निवारा मिळणं अवघड होऊन बसलेलं आहे. त्यांचं जीवन इतकं अस्थिर असतं की कुठेतरी ते चाळीत झोपडीत राहतात. ती अनधिकृत असते, ती कधीही पाडली जाऊ शकते कायद्यानुसार कारण ती बेकायदा बांधकाम असतं. मग त्यांना आधार देणारे स्थानिक गुंड हेच नगरसेवक होतात, तेच आमदार होतात आणि मग त्यांच्या मेहरबानीवर जगणारा तो जो स्थानिक गरीब माणूस असतो त्याच्या लाचारीचा फायदा घेऊन हे लोक नगरसेवक आणि आमदार होतात. मग त्यांच्या तोंडावर काहीतरी फेकावं, कुत्र्याच्या तोंडावर हाडूक किंवा बिस्कुट टाकावं. तसे हे केजरीवाल सारखे पक्ष आणि नेते हे त्यांना पाणीपट्टीतून सवलत देतात, 100 काही युनिट पर्यंत विजेचा दर माफ करतात. मग ते लाचारासारखे यांच्या मागे मतदानासाठी जात राहतात. केजरीवाल यांचं यश हे असलं आहे मित्रांनो. चांगलं काम केलं म्हणून आहे. दिल्ली सारख्या जवळपास 2 कोटी लोकसंख्येमध्ये 1 कोटी लोकसंख्या ही इतक्या दरिद्रावस्थेमध्ये राहत असते की त्यांना विजेचे 200 रुपये जरी महिन्याला 300 रुपये कमी झाले तरी फार उपकार झाल्यासारखं वाटतं. आणि मग ते केजरीवालच्या पक्षाची गुलामी पत्करतात आणि म्हणाल तितक्या वेळ त्यांना मतं देतात. आणि मग त्यांच्या गरिबीचा लाचारीचा फायदा घेऊन हे असले बदमाशांचे बदमाश सरताज तयार होतात, राजे बनतात, मुख्यमंत्री बनतात. वाईट वाटतं मित्रांनो, पण आपल्याकडच्या लोकशाहीची ही अशी विटंबना राजरोसपणे चालू आहे. हे असे झोपडी दादाच पुढच्या काळात राजकीय नेते होत गेले. म्हणूनच लोकशाही धोक्यात आलेली आहे. लोकशाही मोदींनी धोक्यात आणलेली नाही. अशा प्रकारे ज्या पक्षांचा नको तितका विस्तार झाला, कायदे मोडण्यापासून संरक्षण देणाऱ्या राजकीय पक्षांचा जो विस्तार आहे त्यातून कायद्याचं राज्य डबघाईला जातं. आणि कायद्याचं राज्य डबघाईला घालवण्यावर जे लोक निवडणुका जिंकतात ते अधिकाधिक कायदा आणि कायद्याचं राज्य खिळखिळं करून टाकतात. त्याला आम आदमी पार्टी म्हणतात. ते तुमच्या तोंडावर काहीतरी टाकतात आणि मलई काढून घेऊन जातात
आता गंमत लक्षात घ्या, ज्या दारू घोटाळा म्हणतात त्याच्यात काय आहे? दारूवर मिळणारा अबकारी कर हे कुठल्याही राज्य सरकारचं एक मोठं उत्पन्नाचं साधन असतं. त्यामध्ये मूलभूत बदल करून त्याची मक्तेदारी काही लोकांना द्यायची असा धोरणाचा बदल केजरीवालनी दिल्लीमध्ये केला होता. त्यातून हा घोटाळा झालेला आहे आणि त्याचा गवगवा झाल्यानंतर तडकाफडकी ते धोरण बदलून परत जुनं धोरण लावण्यात आलं. जर केजरीवाल यांना इतका आत्मविश्वास होता की आपण घेतलेली भूमिका ही प्रामाणिक आहे आणि योग्य आहे, तर धोरण मूळ पदाकडे नेण्याची गरज नव्हती. जुनं धोरण परत एकदा नव्याने लागू करण्याची गरज नव्हती. पण केजरीवालांनी ते केलं. याचं कारण आपण आता यातला भ्रष्टाचार उघडकीला येण्याच्या आत तो सगळा प्रकार गुंडाळावा म्हणूनच भ्रष्टाचार गुंडाळलेला होता. कारण दारूची विक्री करणारे जे मक्तेदार वितरक होते त्यांनीच केजरीवाल यांच्या सरकारची ही अबकारी नीती बनवली आणि ती केजरीवालनी अंमलात आणली आणि त्यातून करोडो रुपये उचलले. ते पंजाबच्या निवडणुकीसाठी वापरले, गोव्याच्या निवडणुकीसाठी वापरले. कसं असतं बघा मित्र. विश्वास पाटील म्हणून एक लेखक विचारवंत होऊन गेले. त्यांचं झुंडीचं मानसशास्त्र म्हणून एक पुस्तक आहे, फार सुंदर पुस्तक आहे. मानवी सायकोलॉजी, मानसशास्त्र याचा फार चांगला उहापोह त्यात केलेला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की असे केजरीवाल सारखे जे नेते उदयाला येतात हे पहिल्यांदा लोकांमध्ये झुंडी निर्माण करतात आणि एकदा झुंड निर्माण झाली की त्या झुंडीवर स्वार होऊन हे गुंड म्हणून राज्य करायला लागतात. केजरीवाल हा त्याचा नमुना आहे. म्हणजे स्वतःची अप्रतिम त्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटते नीरज कुमार किंवा असा काहीतरी नावाचा एक नगरसेवक होता. तो आम आदमी पक्षात गेला होता. नंतर त्याची हकालपट्टी झाली. त्याने सांगितलेला एक किस्सा फार सुंदर आहे की तो केजरीवालला भेटायला गेला होता आणि त्यावेळेला केजरीवाल यांनी काहीतरी नवा ब्रँडेड शर्ट घातला होता. ते काही पीटर इंग्लंड वगैरे म्हणतात ना तसला. त्यावेळेला कोणतरी भेटायला आलं ते कळल्यानंतर केजरीवाल उठून आतल्या खोलीत गेले आणि जुन्नात चुरगळलेला शर्ट घालून बाहेर आले. त्या नीरज कुमारने विचारलं हे काय? त्यामुळे लोकांसमोर हे असे साधे कपडे घातले पाहिजेत तर आपली उदात्त चित्र, साधू असल्याचं चित्र उभं राहतं. इतका ढोंगी माणूस आहे. आज मित्रांनो वेळ अशी आली आहे की तुरुंगामध्ये बसून या केजरीवालना दिल्लीचा कारभार चालवायची पाळी आलेली आहे. कारण आज ना उद्या 2 तारीखला केजरीवालना ईडीचं समन्स आलेलं आहे. येऊन आमच्या प्रश्नाला उत्तर द्या. आणि त्याचं कारण सरळ आहे की जी ईडीने सिसोदियाची चौकशी आतापर्यंत केली आहे आणि त्या शराब घोटाळा, दारू घोटाळा जो आहे त्यामध्ये जे 3-4 संशयित पकडले त्यातले 2 माफीचे साक्षीदार झाले आणि त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार आणि सादर केलेल्या पुराव्यानुसार हा दारू घोटाळ्यातला 300 पेक्षा अधिक कोटीचा घोटाळा आणि पैसा हा आम आदमी पक्षाच्या तिजोरीत गेल्याचं स्पष्टपणे समोर आलंय. आणि केजरीवाल यांच्या साधुत्वाचा मुखवटा पुरता फाटलेला आहे. आणि म्हणूनच आतिशी असो किंवा तो सौरभ भारद्वाज असो हे सगळे आरोपांबद्दल एक चकार शब्द बोलत नाही. आमचा पक्ष संपवण्यासाठी भाजपनी कंबर कसली आहे वगैरे वगैरे बोलतात. अरे पण सिसोदिया असो, सत्येंद्र जैन असो, संजय सिंग असो यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याच्याविषयीचा खुलासा द्या. आणि याला मित्रांनो नियती म्हणतात. आम आदमी पक्ष स्थापन झाला तर तुम्हाला आठवत असेल त्या पांढऱ्या टोप्या ज्याच्यावर मैहू अण्णा, मैहू अरविंद, मैहू आम आदमी असं लिहिलेलं असायच्या, त्या टोप्या घालून केजरीवाल सरसकट देशातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करत फिरत होते. एक दिवस आड पत्रकार परिषदा व्हायच्या. एकदा त्यांनी 54 की 60
देशातल्या सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचारी नेत्यांची यादीच वाचून दाखवली होती, ज्याच्यामध्ये कपिल सिब्बल, अरुण जेटली, नितीन गडकरी अशी मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं होती. त्यापैकी अनेक नेत्यांनी केजरीवालच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये खटले दाखल केले होते. त्यानंतर लोटांगण घालून त्यांना कोर्टात माफीपत्र लिहून दिली केजरीवाल. पण त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप, बिनपुराव्याचे आरोप केजरीवाल करत होते, तेव्हा आम आदमी पक्ष किती जोरात होता की आम्ही सोडून सगळे राजकारणी भ्रष्ट. आज त्याच सगळ्या काँग्रेस, लालू यांच्या मांडीला मांडी लावून इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल जाऊन बसलेले. कालपर्यंत ज्यांच्यावर आरोप केला ते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी काँग्रेसचे, तेच आता केजरीवालची वकीलपत्र घेत आहेत. केवढा नियतीचा खेळ असतो बघा मित्रांनो. ज्या प्रकारचे आरोप करीत हा पक्ष उभा राहिला, तेच आरोप त्यांच्यावर पुराव्यासकट होत आहेत. जे आरोप केजरीवाल यांनी कसलाही पुरावा न देता 10 वर्षापूर्वी केले होते, 12 वर्षापूर्वी केले होते, तेच आरोप करत करत आता केजरीवाल यांच्या चौकशा लागलेल्या आहेत. आणि त्या चौकशा या बिनपुराव्याच्या नाहीत, कारण त्या चौकशीतून ज्या गोष्टी पुढे आल्या, जे पुरावे समोर आले, त्याच्या कुठलाही खुलासा आम आदमी पक्षाचा एकही नेता देऊ शकत नाहीये, केजरीवाल पण देऊ शकत नाहीये. आणि मग भगतसिंग काढायचा आणि गांधींचं नाव घ्यायचं, महात्मा गांधींचं. बघा, तुरुंगात जायला भगतसिंग घाबरला नव्हता, आमचा संजय सिंग पण तुरुंगात जायला घाबरत नाही, सिसोदिया तुरुंगात जायला घाबरत नाही. अरे विषय तुरुंगात जाण्याचा नाहीये, तुमच्यावर आरोप कसला आहे. ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याचा आरोप भगतसिंग यांच्यावर होता. दारू घोटाळ्यातले पैसे खाणं असा आरोप भगतसिंगवर नव्हता. आणि म्हणून त्या आरोपासाठी तुरुंगात जावं लागलं आणि फासावर लटकायला लागलं तरी मला अभिमान वाटेल असं भगतसिंग म्हणाला होता. पण ते आरोप अंगावर घेण्याची हिंमत होती, आरोप झिडकारले नाही. भगतसिंग सिसोदिया यांच्यामध्ये, भगतसिंग संजय सिंग, भगतसिंग केजरीवाल यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. जे आरोप ब्रिटिश काळात ब्रिटिश सरकारने भगतसिंग यांच्यावर ठेवले होते, ते आरोप भगतसिंगांनी झिडकारले नव्हते, स्वीकारले होते, अभिमानाने स्वीकारले होते. आता सुद्धा सिसोदिया, संजय सिंग वगैरे लोकांनी, केजरीवाल यांनी छाती ठोक छाती फुगवून सांगावं की येस, आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही, आम्ही छाती ठोकपणे भ्रष्टाचार केलेला आहे, आमच्या हातात सत्ता जनतेने दिली, आम्ही जनतेसकट देशाला उल्लू बनवलं आणि करोडो रुपयाचा घपला केला, याचा आम्हाला अभिमान आहे, त्यासाठी आम्ही तुरुंगात जायला घाबरत नाही. हे केजरीवालनी किंवा आम आदमी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी छाती फुगवून सांगावं. भगतसिंग तुरुंगात गेला एवढीच तुलना करून चालणार नाही. भगतसिंगनी आरोप स्वीकारले होते, नाकारले नव्हते. ब्रिटिश सरकार आमचं सूडबुद्धीने वागते असा आरोप केला नव्हता. ब्रिटिश सरकारने राज्य सत्ता उलथून पाडण्याचा आरोप ठेवला होता आणि भगतसिंगांनी तो नाकारला नाही, त्याचे परिणाम भोगले. तुमच्यावर जे आरोप आहेत ते स्वीकारण्याची आणि त्यावर बोलण्याची हिंमत सुद्धा तुमच्यामध्ये नाही. तेव्हा तुम्ही तुरुंगात असला काय, बाहेर असला काय, तुम्ही मनाने गुंड आहात, तुम्ही सवयीने गुन्हेगार आहात, तुम्ही स्वभावाचे आणि चारित्र्याचे गुन्हेगार आहात. आणि म्हणून मला ते 2 आखे 12 हात या शांताराम यांच्या चित्रपटातलं गाणं आठवलं. सय्या झूठो का बडा सर ताज निकला. इतरांवर गुन्हेगार आणि बदमाश असे आरोप करणारे स्वतःच केवढे मोठे बदमाश निघाले ते बघा मित्रांनो, समजून घ्या. हा नियतीचा खेळ आहे. जे आरोप करत तुम्ही आलात ते आरोप तुम्हालाच येऊन चिकटले. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.